माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली, तरी मला मूल नव्हतं. माझ्या नवऱ्याने माझ्यावर सगळे उपचार केले, परंतु काहीच फायदा झाला नाही. एक दिवस माझा नोकर मला म्हणाला, "मी तुमच्यावर उपचार करू शकतो." आणि एका रात्री त्याने माझ्या लग्नाचे पहिले 2-3 वर्ष सुखात गेले, हे आम्हाला कळलंच नाही. माधव आणि माझा प्रेमविवाह नव्हता, पण लग्नानंतर त्यांनी मला इतकं जपलं की मला कधी माहेरची जाणीव भासली नाही. माधव एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. घर, गाडी, सुखसोयी कशाचीही कमी नव्हती. पण जशी लग्नाला 3 वर्ष उलटली, तशी घरच्यांच्या आणि नातेवाईकांच्या नजरा बदलू लागल्या. सणासुदीला गेल्यावर काही गोड बातमी आहे का, हा प्रश्न एखाद्या बाणासारखा काळजात घुसायचा. सुरुवातीला आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. अजून वेळ आहे, आम्ही करिअरवर लक्ष देतोय, अशी उत्तरं देऊन वेळ मारून नेली. पण 5वं वर्ष उजाडलं आणि माझ्या मनातील भीती आता वास्तवात बदलू लागली होती. माधवने मग ठरवलं की आता आपल्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल. तिथून सुरू झाला आमचा एक असा प्रवास ज्याला आम्ही उपचारांचा वनवास म्हणतो. माधवने माझ्यावर उपचार करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. शहरातील सर्वात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञांपासून आम्ही सुरुवात केली. त्या दवाखान्यांच्या पांढऱ्या भिंती, औषधांचा तो उग्रवास आणि तासनतास वेटिंग रूममध्ये बसून राहणं, हे आता माझ्या पाचवीलाच पुजलेलं होतं. प्रत्येक वेळी नवीन डॉक्टरकडे गेल्यावर एक नवीन आशा निर्माण व्हायची. डॉक्टर म्हणायचे, "रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल आहेत, फक्त थोडा स्ट्रेस कमी करा." पण तो स्ट्रेस कमी होण्याऐवजी वाढतच होता. माधवने माझ्यासाठी काय नाही केलं. त्यांनी लाखो रुपये खर्च केले. कधी लॅप्रोस्कोपी, कधी हार्मोनल इंजेक्शन्स, तर कधी IVAचे महागडे उपचार. त्या इंजेक्शनच्या वेदना आम्ही सहन केल्या, पण त्याहून जास्त वेदना तेव्हा व्हायच्या जेव्हा प्रत्येक महिन्याला रिझल्ट निगेटिव्ह यायचा. प्रत्येक महिन्याचा तो शेवटचा आठवडा माझ्यासाठी एखाद्या फाशीच्या शिक्षेसारखा असायचा. मासिक पाळी आली की मी तासनतास बाथरूममध्ये बसून रडायची. माधव बाहेरून दरवाजा ठोठायचा आणि समजवायचा, पण त्यांच्याही डोळ्यातील निराशा मला स्पष्ट दिसायची. ते माझ्यासमोर कधी रडले नाहीत, पण रात्री झोपेत त्यांच्या अस्वस्थता मला जाणवायची. आमच्या घरातील शांतता आता भयान वाटू लागली होती. ज्या घरात मुलांच्या खेळण्याचा पसारा असायला हवा होता, तिथे फक्त औषधांच्या पट्ट्या आणि मेडिकल रिपोर्टच्या फाईल्स पडलेल्या असायच्या. माधवने मला एकदाही दोष दिला नाही. उलट ते म्हणायचे, "सई, मुलं झाले नाही तरी चालेल, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आपण दोघं एकमेकांसाठी पुरेसं आहोत." पण एक स्त्री म्हणून मला माहिती होतं की त्यांनाही बाबा व्हायची किती ओढ होती. नातेवाईकांच्या कार्यक्रमात जाणं तर मी पार सोडूनच दिलं होतं. एकदा माझ्या नंदेच्या मुलाचं बारसं होतं. तिथे गेल्यावर एका लांबच्या काकूंनी हळूच विचारलं, "काय गं सई, 8 वर्ष झाली, अजून काही कसं नाही? काही दोष आहे का गं तुझ्यामध्ये? एखादा नवसयास करून बघायचा ना." त्यांचं ते बोलणं ऐकून मी तिथून तडक बाहेर पडले आणि घरी येऊन खूप रडले. दोष माझ्या शरीरात आहे की नशिबात, हा प्रश्न मला रात्रभर झोपू द्यायचा नाही. माधवने केवळ ॲलोपॅथिकचं नाही, तर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि अगदी निसर्गोपचारसुद्धा करून पाहिले. आम्ही कित्येक मंदिरे पालथी घातली, कित्येक उंबरठे झिजवले. कधीकधी मला वाटायचं की मी एक चालतं बोलतं लॅबोरेटरी झाले आहे. शरीर थकलं होतं आणि मन तर पार कोमजून गेलं होतं. सुखाचा संसार असूनही आम्ही दोघं एका अशा दृश्य भिंतीच्या पलीकडे जगत होतो. घरात हसणं, खिदळणं जणू हरवलंच होतं. आमचं बोलणं फक्त औषध, रिपोर्ट्स आणि पुढच्या अपॉइंटमेंट्स एवढंच मर्यादित राहिलं होतं. अशातच एक दिवस आला, जेव्हा मी पूर्णपणे खचले होते. शेवटची IVF सायकलसुद्धा फेल गेली होती आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता चान्सेस खूप कमी आहेत. त्या दिवशी मी माधवच्या कुशीत शिरून तासनतास रडले. का देव माझ्यासोबत असं करतोय? मी कोणाचं काय बिघडलोय? माधव शांत होते. त्यांच्यापाशीही आता कोणतं उत्तर उरलं नव्हतं. ते फक्त माझा हात हातात धरून बसून राहिले. आमच्या घरात रामूकाका नावाचा नोकर होता. ते नोकर कमी आणि घरचे सदस्य जास्त होते. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी आमचं हे दुःख जवळून पाहिलं होतं. त्यांनाही आमची ही अवस्था बघवत नव्हती. सई आणि माधवच्या आयुष्यातील हा 8 वर्षांचा अंधार आता कुठेतरी व्हायला हवा होता. पण कसा, हे कोणालाच उमजत नव्हतं. निसर्ग आणि विज्ञान दोन्ही आमच्या विरोधात उभे होते. असं वाटत असतानाच रामूकाकाने एक असा मार्ग सुचवला, ज्याने आमच्या आयुष्याची दिशाच बदलणार होती. पण त्या रात्री नेमकं काय घडणार होतं? रामूकाकांचा तो उपचार कोणता होता, हे मला त्यावेळी माहीत नव्हतं. मला वाटलं होतं की हा सुद्धा एखाद्या बुवाबाजी किंवा औषधाचा प्रकार असेल. पण ते माझ्या कल्पनेपलीकडचं काहीतरी होतं. त्या 8 वर्षाच्या वाळवंटात आता एक ओलावा येणार होता, जो माझ्या मातृत्वाचा खरा अर्थ मला समजावून सांगणार होता. आमच्या आयुष्यातील तो काळ एखाद्या काळोख्या रात्रीसारखा होता, जिथे दूरवर प्रकाशाचा एकही किरण दिसत नव्हता. डॉक्टरांनी हात टेकले होते आणि नातेवाईकांच्या टोमण्यांनी मन विर्दन्न झाले होते.
अशातच एक दिवस मी हॉलमध्ये बसून माझ्या जुन्या रिपोर्ट्सच्या फाईल बघत होते. डोळ्यातून पाणी थेंब थेंब गळत होते. माधव ऑफिसला गेले होते आणि घरात एक भयान शांतता पसरली होती. तेवढ्यात रामूकाका पाणी घेऊन आले. रामूकाका आमच्याकडे गेले 20 वर्षांपासून होते. माधवच्या बाबांच्या काळापासून ते या घराची सेवा करत होते. त्यांनी मला लहानाची मोठी होताना पाहिलं नव्हतं, पण लग्नानंतर या घरात आल्यापासून त्यांनी मला पोटच्या मुलीसारखी माया दिली होती. त्यांनी हळूच पाण्याचा पेला टेबलावर ठेवला आणि माझं रडणं पाहून ते स्तब्ध उभे राहिले. ताईसाहेब, त्यांचा आवाज थरथरत होता. किती दिवस असं रडत बसणार? देवाला तुमचं दुःख दिसत नसेल असं वाटतं का तुम्हाला? मी डोळे पुसत म्हटलं. काका, आता देव तरी काय करणार? सगळ्या मोठमोठ्या डॉक्टरांनी सांगितलंय की आता काहीच होऊ शकत नाही. माधवने इतके पैसे खर्च केले, इतके कष्ट घेतले, पण माझ्या नशिबातच ते सुख नाही आहे. रामूकाका थोडा वेळ शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता होती. जणू त्यांना काहीतरी सांगायचं होतं, पण ते घाबरत होते. मग त्यांनी हिंमत एकवटली आणि म्हणाले, ताईसाहेब, वाईट मानू नका, पण मला एक बोलायचं आहे. आजवर तुम्ही विज्ञानाचे आणि औषधाचे खूप मार्ग चोखाळले, पण कधीकधी जे औषधं करू शकत नाहीत ते विश्वासाने होते. माझ्या ओळखीचे एक जुने गृहस्थ आहेत. ते डॉक्टर नाहीत, पण माणसाचं दुःख कसं दूर करायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. मी त्यांना विचारलं होतं. ते म्हणाले की मी तुमच्यावर एक उपचार करू शकतो. मला थोडं नवल वाटलं आणि थोडी भीतीही वाटली. आजकालच्या काळात अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं कठीण होतं. मी विचारलं, काका, तुम्ही कोणत्या उपचाराबद्दल बोलताय? तांत्रिक मांत्रिक प्रकार तर नाही ना? काका हसले. त्यांच्या हसण्यात एक वेगळी शुद्धता होती. ते म्हणाले, नाही ताईसाहेब, माझ्या स्वतःवर जेवढा विश्वास आहे तेवढाच त्यांच्यावर आहे. त्यांनी आजवर अनेकांचे संसार सावरलेत, पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत एका रात्रीसाठी बाहेर पडावं लागेल. शहरापासून दूर एका शांत ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. माधवसाहेबांना विचारा, जर त्यांची तयारी असेल तर आपण जाऊ. संध्याकाळी माधव घरी आल्यानंतर मी खूप विचार केला की हे त्यांना कसं सांगू. माधव तसे सुशिक्षित आणि तर्कशुद्ध विचार करणारा माणूस. त्यांना अशा गोष्टी पटतील का? पण माझी अस्वस्थता बघून तेही कोलमडले होते. जेवण झाल्यावर मी त्यांना रामूकाकांच्या प्रस्तावाबद्दल सांगितलं. अपेक्षेप्रमाणे माधव सुरुवातीला रागावले. सई, आपण सुशिक्षित आहोत. अशा कोणाच्याही सांगण्यावरून रात्री अपरात्री कुठे जाणं धोक्याचं ठरू शकतं आणि रामूकाका काय उपचार करणार? पण रामूकाका स्वतः तिथे आले आणि त्यांनी माधवचे हात धरले. साहेब, मी तुम्हाला कधी चुकीचा सल्ला दिला आहे का? ताईसाहेबांची ही अस्वस्थता मला बघवत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. त्या रात्री जे काही होईल ते तुमच्या दोघांच्या हितासाठी असेल. मी सोबत असेनच. माधवचा रामूकाकावर प्रचंड विश्वास होता. त्यांनी शेवट दीर्घ श्वास घेतला आणि संमती दिली. कदाचित हारलेल्या माणसाला गवताच्या काडीचाही आधार मोठा वाटतो. तसंच काहीच आमचं झालं होतं. ठरल्याप्रमाणे 2 दिवसानंतर आम्ही एका रात्री प्रवासाला निघालो. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. रामूकाका गाडी चालवत होते आणि मी माधव मागे बसलो होतो. आम्ही शहराच्या झगमगाटात मागे सोडून ग्रामीण भागाकडे निघालो होतो. वाटेत कोणीच काही बोलत नव्हतं. माझ्या मनात हजारो विचार येत होते. तो नोकर आपल्याला कुठे घेऊन जातोय? तो उपचार काय असेल? काय तो खरंच मला आई होण्याचं सुख देऊ शकेल? रस्ता कच्चा होता. आजूबाजूला घनदाट झाडी होती. रात्रीचे साधारण 11 वाजले असावेत, जेव्हा आमची गाडी एका जुन्या व अतिशय शांत अशा वास्तूसमोर थांबली. ती वास्तू एखाद्या आश्रमासारखी वाटत होती. बाहेर दिवे मंद जळत होते. पाऊस थांबला होता, पण हवेत एक वेगळाच गारवा आणि मातीचा सुगंध होता. रामूकाकांनी गाडीतून उतरून दरवाजा ठोठावला. एका वृद्ध व्यक्तीने दरवाजा उघडला. त्यांच्या पांढऱ्या दाढीवर आणि सुरकुतल्या पडलेल्या चेहऱ्यावर एक अजीब तेज होतं. त्यांनी आम्हाला आत घेतलं. आत गेल्यावर मला जाणवलं की तिथे खूप शांतता होती, पण ती शांतता भीतीदायक नव्हती, तर सुखद होती. त्या वृद्धाने, ज्यांना रामूकाका गुरुजी म्हणत होते, त्यांना आमच्याकडे पाहिलं आणि आमच्या अस्मितहास्य केलं. त्यांनी माधवशी काही वेळ एकांतात चर्चा केली. मग ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, बाळा, आजची ही रात्र तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची रात्र आहे. आजवर तू शरीराचे उपचार केलेस, पण आज मी तुला तुझ्या आत्म्याचा आणि तुझ्या मायेचा उपचार करायचा आहे. घाबरू नकोस. रामूकाका तुला एका खोलीत घेऊन जातील. ते तुला काही वेळ एकटं राहायचं आहे. माझं हृदय धडधडत होतं. माधवने माझा हात दाबला, जणू ते मला धीर देत होते. रामूकाका मला घेऊन एका लांब कॉरिडॉरमध्ये पुढे नेऊ लागले. तिथे गेल्यावर त्यांनी एका खोलीचा दरवाजा उघडला. खोलीत एकच दिवा जळत होता आणि तिथे एक लहान पाळणा होता. रामूकाका वळले आणि माझ्या डोळ्यात बघून म्हणाले, ताईसाहेब, आता मी बाहेर जातोय. त्या रात्री त्याने मला, म्हणजेच देवाने मला जे सुचवलंय तेच मी करतोय. या खोलीत तुमच्यासाठी एक अमानत ठेवलेली आहे. सकाळपर्यंत तिला सांभाळा. हाच तुमचा उपचार आहे. काका बाहेर गेले आणि दरवाजा बंद झाला. मी त्या खोलीत एकटीच होते. माझ्या मनात धडधड वाढत होती. तो पाळणा, त्यात काय असेल?
मी भीत पाळण्याजवळ गेले आणि जे पाहिलं त्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी भीत पाळण्याजवळ गेले आणि त्यावर पांढरं कापड हळूच काढलं. ते दृश्य माझ्यासमोर त्याने माझ्या काळजाचा ठोका झाला. त्या पाळण्यात साधारण 2-3 महिन्याचं एक बाळ शांत झोपलेलं होतं. त्याचं गोड निरागस रूप बघून माझे डोळे पाणावले. त्या क्षणी मला रामू काकांच्या शब्दांचा अर्थ उमजला. मला वाटलं कदाचित हा काहीतरी धार्मिक विधी असेल, काहीतरी वेगळंच. मी तिथे जमिनीवर बसून त्या बाळाकडे एकटक बघत राहिले. बाहेर पावसाची रिमझिम सुरू पुन्हा झाली होती. याचा आवाज त्या शांत खोलीत स्पष्ट ऐकू येत होता. अर्धा पाऊण तास गेला असेल. अचानक त्या बाळाची हालचाल झाली. त्याने आपले चिमुकले हात-पाय हलवले आणि हळूहळू डोळे उघडले. समोर अनोळखी चेहरा पाहून बाळ रडू लागलं. त्या रडण्याचा आवाज ऐकताच माझ्या शरीरात एक अजब शिरशिरी उमटली. आजवर मी अनेक मुलांचे आवाज ऐकले होते, पण या आवाजात काहीतरी थेट माझ्या काळजाला भिडत होतं. मी गडबडले. काय करावं मला सुचेना. मी इकडे-तिकडे पाहिलं, पण खोलीत कुणीच नव्हतं. शेवटी एका स्त्रीची उपजत ओढ जागी झाली आणि मी त्या बाळाला हळूच उचलून माझ्या छातीशी धरलं. जसा त्या बाळाचा कोमल स्पर्श माझ्या शरीराला झाला, तसं मला वाटलं जणू माझ्या 8 वर्षाच्या वाळवंटात पावसाची ही पहिली सरी आली आहे. मी त्याला थुपटू लागले. रडू नकोस बाळा, मी आहे ना. माझे हे शब्द ऐकून ते बाळ शांत झालं आणि त्याने आपल्या इवल्याशा हाताने माझ्या साडीचा पदर घट्ट धरला. त्या क्षणी मला जाणवलं की ज्या उपचारासाठी मी लाखो रुपये खर्च केले, तो उपचार डॉक्टरांच्या सहीत नव्हता, तर माझ्या स्पर्शात होता. त्या रात्री त्या खोलीत मी आणि ते बाळ, आम्ही दोघंच होतो. मी त्याला मांडीवर घेऊन बसले. त्याच्याशी गप्पा मारू लागले. माझ्या मनातल्या 8 वर्षांची सर्व साचलेली माया मी त्या एका रात्रीत त्या बाळावर उधळत होते. मला भूक नव्हती, तहान नव्हती, ना झोपेची ओढ होती. मला फक्त तो स्पर्श हवा होता. मध्येच रामू काकांचा आवाज बाहेरून आला. "ताईसाहेब, बाळ रडतंय का?" मी उत्तर दिलं, "नाही काका, ते शांत आहे. माझ्या खुशीत झोपलंय." त्या रात्री मला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. मातृत्व हे केवळ रक्ताच्या नात्यातून येत नाही, ते त्या भावनेतूनही येतं. जेव्हा एखादा जीव तुमच्यावर पूर्णपणे विस्तंभून असतो. त्या एका रात्रीत मी विसरले होते की हे बाळ कोणाचं आहे, कुठून आलं आहे. माझ्यासाठी ते फक्त माझं होतं. मी त्याला दूध पाजलं. ते तिथेच एका बाटलीत ठेवलं होतं. त्याचे कपडे बदलले आणि त्याला गाणं गाऊन झोपवलं. पहाटेचे 4 वाजले असावेत. खिडकीतून पहाटेचा गारवा आत येत होता. ते बाळ आता गाढ झोपलं होतं. मी त्याच्याकडे बघत विचार करत होते की सकाळी जेव्हा हा दरवाजा उघडेल तेव्हा मला या बाळाला सोडून जावं लागेल का? हा विचार येताच माझं काळीज ते तुटू लागलं. ज्या मुलासाठी मी 8 वर्ष देवाला साकडं घातलं, ते मुलं आज माझ्या हातात होतं, पण ते माझं नव्हतं. तेवढ्यात दरवाजा उघडला. रामू काका आणि माधव आत आले. माधवच्या चेहऱ्यावर काळजी होती, पण माझ्याकडे आणि त्या बाळाकडे बघून त्यांचे डोळे ओलावले. माधव जवळ आले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. रामू काका हळू आवाजात म्हणाले, "ताईसाहेब, हाच तो उपचार होता. शरीराचे आजार औषधांनी बरे होतात, तर मनाचं ओझं पण फक्त प्रेमाने भरून निघतं. हे बाळ निराधार आहे. काल रात्रीच कोणीतरी याला आश्रमात दारात सोडून गेलं होतं." जेव्हा मी गुरुजींना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही एक देवाची इच्छा आहे. माझ्या लक्षात आलं की रामू काकांनी हे सर्व योजना का आखली होती. त्यांना मला हे दाखवून द्यायचं होतं की आई होण्यासाठी पोटाच्या गोळ्याचीच गरज नसते, तर काळजाचाही तुकडा हवा असतो. मी माधवच्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यातही मला तोच प्रश्न दिसला जो माझ्या मनात होता. माधवने वाकून त्या बाळाच्या कपाळावर मुका घेतला आणि म्हणाले, "सई, आपण घरी जाऊया का? पण एकटं नाही, आपल्या बाळाला घेऊन." माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. ज्या रात्री मला वाटलं होतं की एखाद्या तांत्रिक विधी होईल, त्या रात्रीने मला जगातील सर्वात मोठं सत्य समजावून सांगितलं होतं. माणुसकी आणि माया ही जगातील सर्वात मोठी औषधं आहेत. पण हे बाळ दत्तक घेणं इतकं सोपं होतं का? समाजाचे नियम, कायदेशीर प्रक्रिया आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आमचं मन, या नवीन बदलालाही कसं स्वीकारणार होतं? या प्रश्नाचं उत्तर आता मला शोधायची होती. पण एक गोष्ट नक्की होती, त्या एका रात्रीत मी खऱ्या अर्थाने आई झाले होते. आश्रमातून बाहेर पडताना माझ्या मनात संमिश्र भावना होत्या. एकीकडे आनंद होता की मला माझं जग मिळालं होतं, पण दुसरीकडे भीती होती की समाज याला कसं स्वीकारेल. आम्ही गाडीत बसलो, पण आता आम्ही दोघे नव्हतो, आम्ही तिघे होतो. माधवच्या चेहऱ्यावर जे समाधान मी पाहिलं ते गेल्या 8 वर्षात कधी दिसलं नव्हतं. रामू काका गाडी चालवताना आरशातून आमच्याकडे बघून मन दाझत होते. त्यांच्या एका धाडसी निर्णयाने आमचं कोंबजलेलं नंदनवन पुन्हा फुलवलं होतं. घरी आल्यावर खरी परीक्षा सुरू झाली. जेव्हा आमच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना समजलं की आम्ही एक बाळ दत्तक घेतलं आहे, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच होत्या. स्वतःचं रक्त ते स्वतःचं असतं. कोणाचं बाळ, जात-पात काय माहीत नाही, अशा अनेक कुजबुजी माझ्या कानावर पडू लागल्या. माझी सासू, जी सुरुवातीला या निर्णयाच्या विरोधात होती, म्हणाली, "सई, विचार करून निर्णय घ्या. हे आयुष्यभराचं ओझं आहे." पण त्या दिवशी मी पहिल्यांदा ठामपणे उभे राहिले.
मी त्यांना म्हटलं, आई गेल्या 8 वर्षात मी शरीराने आणि मनाने सोसले. ते फक्त मला माहिती आहे. ज्या रात्री मी या बाळाला जवळ घेतलं, त्या रात्री मला जाणवलं की नातं रक्ताचं नसतं, तर ते मायेचं असतं. जर देव मला स्वतःचं मूल देऊ शकला नाही, तर कदाचित त्याने मला निराधार बाळासाठीच मला निवडलं असेल. माझ्या शब्दातील ठामपणा पाहून सर्वांनीच मौन पाळला. दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सोपी नव्हती. कागदपत्रांच्या जमावजमवीची, कोर्टाच्या पायऱ्या आणि अटी शर्ती पूर्ण करताना माधवने खूप कष्ट घेतले. पण या काळात रामूकाका सावलीसारखे आमच्यासोबत उभे होते. ते नेहमी म्हणायचे, ताईसाहेब, ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असतो. आणि आज तुम्ही या बाळासाठी देव झाला आहात. आम्ही त्या बाळाचं नाव ठेवलं आरुष. आरुषच्या येण्याने आमचं घर जणू जिवंत झालं. ज्या घरात फक्त औषधांचा आवाज यायचा, तिथे आता लहान मुलांचा पावडरचा आणि दुधाचा गोड सुगंध दरवळू लागला. ज्या माधवना ऑफिसच्या कामातून वेळ मिळायचा नाही, ते आता कामावरून लवकर घरी येऊ लागले. आरुषच्या एका हास्यासाठी आम्ही दोघंही काही करायला तयार होतो. एक दिवस आरुष आजारी पडला. त्याला खूप ताप होता. मी रात्रभर त्याच्याशी उश्याशी बसून होते. डॉक्टरांनी औषध दिली होती, पण माझं मन थैऱ्यावर नव्हतं. तेव्हा मला त्या रात्रीची आठवण आली, जेव्हा रामूकाकांनी मला त्या आश्रमात नेलं होतं. मला समजले की आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही, तर दुसऱ्याच्या वेदनेला स्वतःहून यातना होणं म्हणजेच आई होणं. आरुषने जेव्हा शुद्धीवर आल्यावर मला पहिल्यांदा आई म्हणून हाक मारली, तेव्हा माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे आनंदाचे होते. आज आरुष 5 वर्षाचा आहे. तो शाळेत जातो, दंगामस्ती करतो आणि आमचं संपूर्ण विश्व त्याच्याभोवती फिरतं. समाज काय म्हणतो याकडे लक्ष देणं मी कधीच सोडून दिलंय. मला आजही आठवतं, जेव्हा एकदा मी एखाद्या मोठ्या कार्यक्रमात एका बाईने विचारलं, हा तुमचा स्वतःचा मुलगा आहे का? तेव्हा मी अभिमानाने उत्तर दिलं, हो, हा माझा स्वतःचा मुलगा आहे. मी याला जन्म दिला नाही, पण याने मला आई म्हणून पुनर्जन्म दिला आहे. रामूकाका आता खूप वृद्ध झाले आहेत. ते आता काम करू शकत नाहीत, पण ते आमच्या घराचे सर्वात महत्त्वाचे सदस्य आहेत. आजही ही संध्याकाळ आमच्या बागेत असलेलो असतो आणि तेव्हा काकांकडे बघते आणि मनातल्या मनात त्यांचे आभार मानते. जर त्या एका रात्री मला तो उपचार सुचवला नसता, तर कदाचित मी आजही रिपोर्टच्या फाईल्समध्ये माझं मातृत्व शोधत बसले असते. माणसाच्या आयुष्यात कधीकधी विज्ञानाचे दरवाजे बंद होतात, तेव्हा माणुसकीची खिडकी उघडते. आम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा मायेच्या नात्याला महत्त्व दिलं आणि त्या बदल्यात आम्हाला जे सुख मिळाले ते कोणत्याही औषधाने मिळालं नसतं. आमची ही कथा कदाचित अनेकांसाठी फक्त एक गोष्ट असेल, पण माझ्यासाठी ते माझं संपूर्ण आयुष्य आहे. तात्पर्य: निसर्ग कधीकधी आपल्याकडून काहीतरी हिरावून घेतो, पण त्या बदल्यात आपल्याला काहीतरी अधिक मौल्यवान देण्याची संधीही देतो. गरज असते ती फक्त एका उघड्या मनाची आणि रामूकाकांसारख्या एका मार्गदर्शकाची, जो आपल्याला मी आणि माझं या पलीकडे बघायला शिकवेल. आज मी समाधानी आहे, कारण माझ्या आयुष्यात आरुष नावाचा प्रकाश आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.